नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आणि व्हिडिओ पाहता ना? नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बनवूया सोलापूरची खमंग अशी मस्त चवीला एकच नंबर आणि अप्रतिम अशी लागणारी शेंगदाणा चटणी. ही बघा किती छान आणि मस्त दिसते, आणि तेही मी पारंपरिक पद्धतीने म्हणजे खलबत्त्यात वाटणार आहे. हे बघा, इकडे गॅसवरती चपाती केलेलाच तवा होता, गरम होता, त्यामुळे लगेच 1 वाटी शेंगदाणे पसरवून घेतले व्यवस्थित त्यावरती. आणि याला मस्त आपल्याला मीडियम गॅसवरती खमंग खरपूस असं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा, गॅस आपल्याला हाय करायचा नाही आहे, कारण शेंगदाणे करपतील, मग ती चटणी अजिबात छान लागणार नाही, त्या कडवट अशी लागेल. त्यासाठी गॅस मीडियम ठेवायचा आणि मंद गॅसवरती व्यवस्थित आपल्याला शेंगदाणे सतत परतून घेत असं त्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मस्त खालीवरती करून व्यवस्थित परतून घ्यायचे शेंगदाणे आपल्याला. आणि त्याला डाग पडायला लागले, मस्त असं त्याची साल निघायला लागली की समजून जा तुमचे शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजलेत. हे बघा, पाहू शकता तुम्ही, आपले शेंगदाणे मस्त भाजलेत. ते आपोआप असं त्याची साल निघते, म्हणजे शेंगदाणे आपले भाजलेत. हे बघा, पाहू शकता, मी साल पण काढून बघितली आहे. आता ही भाजलेले शेंगदाणे काढून घेते आणि थोडंसं थंड झाल्यानंतर याची साल काढून घेते. हे बघा, हाताच्या साहाय्याने असं व्यवस्थित चोळून घेऊन याची साल काढून घ्यायची आहे. आणि नंतर हे बघा, शेंगदाणे उडून जात होते बाहेर. अशा पद्धतीने पाकडून घेऊन आपल्याला त्यातली साल काढून टाकायची आहे. इकडे 1 चमचा जिरे घेतलं आहे, ते मस्त असं खलबत्त्यात वाटून घेते. आणि जर तुमचं जिरं नरम पडलं असेल, थोडंसं हलकं जे तवा गरम होता ना त्यावरती भाजून घ्या, म्हणजे जिरं पण खूप लवकर वाटलं जाईल. हे बघा, अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं जिरं पण आपल्याला. जिरं वाटून झालं आहे. आता यामध्ये आपण शेंगदाणे थोडे थोडे करून वाटून घेऊया. व्यवस्थित याची धुमस करून घ्यायची आहे. आणि माझ्या मुलाला शेंगदाण्याची चटणी खूप आवडते, म्हणून तो मध्ये मध्ये येत होता. त्याला बाकीची भाजी कुठली नाही नसली तरी चालेल, पण शेंगदाण्याची चटणी झाली की त्याचं जेवण झालं असं आहे त्याचं. आणि खूप मस्त लागतं, त्यामुळे सर्वांनाच आवडते, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी चटणी आहे. आणि सोलापूर म्हटलं की 2च गोष्टी आठवतात, एक शेंगदाण्याची चटणी आणि सोलापुरी चादर. तुम्हाला कुठली म्हणजे तुम्हाला काय आठवतं सोलापूर म्हटल्यानंतर? कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, अशा पद्धतीने एक भाग झाला वाटून माझा. आता दुसराही भाग त्याच पद्धतीने मी वाटून घेणार आहे. तुम्हाला वेळ नसेल किंवा तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता ही चटणी. पण खलबत्त्याची जी चव आहे ती मिक्सरमधल्या चटणीला येणार नाही. तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही खलबत्त्यातच वाटून ही चटणी त्याचा आस्वाद घेऊ शकाल. हे बघा, अशा पद्धतीने दुसराही भाग माझा वाटून झाला आहे. आता यालाही त्या प्लेटमध्ये काढून घेते आहे. मस्त अशी धुमस करून घ्यायची आपल्याला. आणि मी यामध्ये तेल टाकलं नाही आहे. जर तुम्हाला तेल म्हणजे कारण खलबत्त्यात वाटतं ना, तर त्याला आपोआप तेल सुटेल, त्यासाठी मी तेल टाकलं नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर शेंगदाणे भाजताना तुम्ही तेल टाकू शकता. आणि 1-2 गड्डी लसूण घेतलेला सोलून तो वाटून घेते मी. हे बघा, लसूण मस्त वाटून झालं आहे. आता हे शेंगाचं कूट त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. हे बघा, 1 वाटण त्याच्यामध्ये वाटून घेऊन हाताच्या साहाय्याने व्यवस्थित सर्व जिरा आणि जे काही शेंगदाणे वाटलेले ते व्यवस्थित मिक्स करून घेण्यासाठी टाकलेत. काश्मीरी लाल मिर्च आणि तिखट थोडंसं मिक्स करून घेतलेलं आणि चवीनुसार मीठ टाकले. हाताच्या साहाय्याने व्यवस्थित चोळून याला मिक्स करून घेते मी. हे बघा, अशा पद्धतीने. थोडंसं मीठ कमी पडलं होतं, म्हणून मी थोडं मीठ नंतर परत थोडं टाकलं आहे, कारण चवीला मीठ तोंड भरून असेल ना तर कुठलाही पदार्थ असो छानच लागतो. हे बघा, आपली शेंगाची चटणी तयार आहे. आणि तुम्हाला म्हणजे खलबत्त्यात वाटलेली ही चटणी कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हे बघा, हे मस्त अशी शेंगाची चटणी, कांदा आणि कडक अशा सोलापुरी भाकरी खूप मस्त लागत होते. एकच नंबर झालेलं, तर नक्की ट्राय करून